खाली पुणे वापरून घेतले नाही. अतिशय अंमलबजावणी करा ना. पुन्हा ते सारखीला फुल 5,000 द्या, अण्णासाहेब पाटलाला 10,000 कोटी द्या. काय आम्ही याच्याकडे जाऊन चालता आलो होतो. मी स्वतः पर्सनली गेलेलो आहे त्यांना सांगायला. अजितदादा असतात, अजितदादाला भेटलो, फडणवीसांना भेटलो, विखे पाटलांना भेटलो, परत त्याच्यानंतर त्यातले महत्त्वाचे याच्यातले विखे पाटील या सगळ्यांना भेटलो. तर तुम्ही याच्यात लक्ष घाला. तर हो म्हणता जैसे एकदा मी शिव महाराज आणि आपले शिव महाराज त्या कुपोषण त्यांचं सुरू आहे, मात्र कोणी दखल घेताना बघायला मिळत नाही. एक आपण आज त्यांची भेट घेतलेली, काय एकंदरीत चर्चा झाली? सर्वप्रथम मी समाज बांधवाच्या वतीने दाते पाटलांना धन्यवाद देतो की आपण 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवसापासून समाजाच्या विविध मागण्याकरता आंदोलन करायला बसलात. त्याबद्दल पहिल्यांदा विशेषतः तुम्हाला धन्यवाद. आणि हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे यांना काही द्यायचंच नाही आहे. फक्त कुणीही गेलं की आम्ही तुम्हाला सगळं देतो किंवा दिलं असं म्हणायचं आणि देताना काही द्यायचं नाही. अशाच पद्धतीचं गेल्या 12 वर्षापासून या सरकारने चलढकल करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आमची दाते पाटलांच्या पाठीमागे या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे की जेणेकरून समाजाला निश्चितच आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आमचं काही म्हणणं नाही या जातीचं आरक्षण काढून द्या, त्या जातीचं आरक्षण काढून द्या. समाजाला ऑलरेडी त्याही सरकारने 10% आरक्षण दिलं होतं. यांनी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने SCBCC म्हणून सवलती दिल्या होत्या. कोणत्याच नाही ना त्याही नाही ह्याही नाही. मग किमान सरकारने कायदेशीर सनदशीर मार्ग काढून कुठल्याही समाजाची भावना दुखवायची नसेल तुम्हाला तर बिलकुल दुखू नका. आम्हीसुद्धा त्या मताचे आहोत. पण समाजाला आरक्षण तर द्या ना. समाजामध्ये गरीब नाही असा जर तुमचा समज असेल तो 100% चुकीचा आहे. म्हणून दाते पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मी उद्या सोमवारी राज्यातले जी प्रमुख मंडळी आहे त्यांना निश्चितच पत्रव्यवहार करेल, फोनवर संपर्क करेल, किंबहुना त्यांना जाऊन भेटूनही या आंदोलनाची दिशा, पार्श्वभूमी किंबहुना माहिती देण्याचं काम करेल. आणि लवकरात लवकर या आंदोलनाला त्यांनी मागण्या मंजूर कराव्या आणि दाते पाटलाचं उपोषण सोडावं याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू. परंतु इतर वेळा जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामार्फत जी GR मिळाली तर GR मार्फत कुठेतरी समाजाची पुन्हा फसवणूक झाल्याचा आरोप देखील त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. काय असं वाटतं? ते GRच नाही, आत्तापर्यंत या सरकारने जे काय ज्याला देऊ केलं कोणालाही देऊ देत ते कधीच पूर्ण केलेलं नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी घ्या, लाडक्या बहिणीचे पैसे घ्या किंवा शेतकरी सन्मान योजनेचा विभाग घ्या, काहीही घ्या, खोटं बोलण्यामध्ये सरकार पक्कं आहे अशी परिस्थिती आहे. म्हणून सगळ्याच मागण्यामध्ये सरकार हे बॅकफुटवर आहे. म्हणजे आंदोलकाची फसवणूक सरकारने केली. 100% सगळ्या आंदोलकांचे अहो एवढं कशाला. ज्या धनगर समाजाला त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला STमध्ये घेऊ, घेतलं का? मग सगळ्याची फसवणूक नाही तर कोणाची राहिली बाकी करायची सांगा मला. हे कोणालाच काय फसवाय. 2 धर्मात भांडणं लावायचे, 2 जातीत भांडणं लावायचे, 2 जातीतल्या अजून पोट जाती काढायच्या त्याच्यात भांडणं लावायचे. प्रत्येक समाजाची भांडणं आहे. कोणाशी भांडणं नाही मला सांगा. OBCची भांडण लावायचं मराठ्याशी, दलिताचं भांडणामध्ये बौद्धाचं भांडण लावायचं मातंगाशी. हा उद्योग याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला आहे. यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. असं म्हणता पण वाशीला जाऊन गुलाल उधळला, पिढे वाटले. मी काय सांगू लागलो, सगळ्या आंदोलकाची फसवणूक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. एक नाही सगळ्यांची. असं नुसतं एक आंदोलन झालं आणि त्यांचीच फसवणूक केली आणि बाकीच्याला दिलं. कोण समाधानी मला सांगा. OBC तरी समाधानी आहे? OBCसुद्धा मोर्चा निघाला होता परवा. काय नाही, त्यांना एक माहिती आहे 2 जातीमध्ये भांडणं लावायची, कधी क्रिमिलेअरच्या माध्यमातून लावायची, कधी वाटे हिस्से देण्याच्या माध्यमातून लावायची, कधी ह्या समाजाचं भांडण त्या समाजाशी लावायचं. आता ST भांडताय धनगर समाजाला, धनगर समाज भांडतो STला. काय संबंध दोघांचा भांडायचा? सरकारने त्यांना ST देऊ केलं होतं ना. मग देऊ करू शकत नसेल तर तुम्ही आश्वासनं देऊन सत्तेत आले कशाला? धन्यवाद. 8 दिवस झाले उपोषण सुरू आहे तरी प्रशासनाचा कोणी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. मी आत्ता चर्चा केली त्यांच्याशी. त्यांनी सांगितलं अजून कोणी प्रशासनाचा अधिकारी आला नाही. मी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या कानावर हा विषय टाकेल. निश्चितच आजच्या आज त्यांना उपोषण सोडावं अशी विनंती करू. नाही तर किमान त्यातून काय तोडगा निघतो ते सांगूया. 29 ऑगस्टला जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतात. त्या उपोषणाला तुमचा पाठिंबा असेल?
समाजाकरता जो कोणी नेता कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता जर ते आंदोलन समाजाच्या हितासाठी करत असेल तर त्याला नक्कीच माझा पाठिंबा राहील. नाही, पण जेव्हा पण समजा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यावेळेस अभ्यासकांनीच त्यांना सांगितलं की हा GR व्यवस्थित आहे. मग GR व्यवस्थित असल्यावर पुन्हा आणखीन तो GR रद्द होऊन किंवा मग जे सर्टिफिकेट पाहिजे अंमलबजावणी पुरेपूर होत नाही. मला आपल्याला तेच सांगायचं आहे, नीतिमत्ता देणाऱ्याची चांगली असावी लागते. तेच बदमाश आहे तर शेवटी आंदोलन केल्याशिवाय दुसरा मार्ग काय. म्हणून त्यांनी आंदोलन केलं तर ते समाजासाठीच करताय, त्याच्यामुळे त्यालाही माझा पाठिंबा आहे. बरं, मग अभ्यासकांची आज बैठक घेत आहे त्याकडे कसं बघता आपण? मला काही माहिती नाही अभ्यासक कोण आहे आणि बैठक कोण घेत आहे, परंतु अभ्यासपूर्ण लढाई लढलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यात यश यायला मदत होईल.